च्या सुरुवातीलाच एक दुःखद बातमी. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन झालंय. वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. तर उद्या दुपारी 4 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. छत्रपती शिवाजी महाराज पार्कातील स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन झालंय. वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आशा भोसलेंना हिंदी सिनेसृष्टीची वर्सटाईल गायिका म्हणून ओळखलं जायचं. तब्बल 6 दशकं आशा भोसलेंनी सिनेसृष्टीत आपल्या गाण्यांना आवाज दिला. आशा भोसलेंनी केवळ हिंदीतच नाही तर मराठी, बंगाली, गुजराती, तमिळ, तेलुगू यासह अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. दिग्गज संगीतकार आर.डी. बर्मन, ओ.पी. नय्यर, सचिन देव बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासोबत आशा भोसलेंनी अनेक अजरामर गाणी गायली. दम मारो दम आणि ओम शांती ओम यासारखी अनेक सुपरहिट गाणी आशा भोसलेंनी इंडस्ट्रीला दिली. मुलगा आनंद भोसलेंनी माध्यमांसमोर येत आशा भोसलेंच्या निधनाची बातमी दिली. माझी आई श्रीमती आशा भोसले यांचं आज निधन झालं आहे. उद्या दुपारी सकाळी 11 ते 2 त्यांच्या ज्या तिथे राहायच्या कासा ग्रँड लोअर परेल तिथं लोकांनी येऊन त्यांना भेटावं, त्यांचं दर्शन घ्यावं आणि 4 वाजता दुपारी उद्या शिवाजी पार्कला त्यांचे अंतिम संस्कार होणार आहेत. आशा भोसलेंच्या पार्थिवाचं सोमवारी सकाळी 11 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत अंत्यदर्शन घेता येणार आहे. आशा भोसलेंवर छत्रपती शिवाजी महाराज पार्कमधील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. आशा भोसलेंना प्रकृती अस्वस्थ असल्यानं तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दिग्गज गायिका आशा भोसलेंच्या निधनानं संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. वयाच्या 5व्या-6व्या वर्षापासून संगीताची सेवा केली, ती अखेरच्या श्वासापर्यंत. या देशामध्ये सर्वात वर्सेटाईल गायिका म्हणून जर कोणाकडे पाहायचं असेल तर त्या आशाताई होत्या. आणि जगातलं हे वेगळं उदाहरण असं होतं की 90 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल 90व्या वर्षी 3 तास कॉन्सर्ट करणाऱ्या आशाताई होत्या. आदरणीय आशाताई भोसले यांचं निधन झालेलं आहे. माझ्या त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यास खरोखरच एक संगीत क्षेत्राची खूपच हानी झालेली आहे. जवळजवळ 12,000 पेक्षा जास्त गाणी जी आहेत त्यांनी गायलेली आहेत आणि ती सुद्धा केवळ हिंदी गाणीच नाही तर देशातल्या आणि परदेशातल्या 20 इतर भाषांमधली सुद्धा गाणी त्याने गायलेली आहेत. माझ्या कुटुंबियांच्या वतीनं, सगळ्यांच्या वतीनं जे आहे त्यांना आदरपूर्वक आदरांजली, श्रद्धांजली वाहतो. की स्वर्गीय सुरेश भट जे आपल्या विदर्भातले होते, त्यांच्या याच्यातला केव्हा तरी पहाटे ही रात्र उलटून जाते हे जे आहे हे आशा भोसलेंनी आणि हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिलेलं गाणं हे मराठी संगीतामधलं एक अतिशय उत्तम असं गाणं आहे. आशा त्यांनी अनेक भाषांमधून अनेक गीतं गायलीत आणि ती आजही आपल्या सगळ्यांच्या स्मरणात आहे आणि पुढल्या अनेक वर्ष भविष्यात देखील आपल्या सगळ्यांच्या स्मरणात राहतील. आशाताईंचा माझा अतिशय जवळचा परिचय होता. दरम्यान आशाताईंच्या रूपानं भारतीय संगीत विश्वातील अजरामर तारा हरपला. त्यांच्या निधनामुळे संगीताच्या एका सुवर्णयुगाला विराम मिळाला असं शरद पवार म्हणतात. त्यांच्या आवाजातली खुमारी, चपळता आणि भावनांची खोली ही ओळख त्यांची कायम असेल अशा भावना शरद पवारांनी व्यक्त केल्या आहेत.